तर मित्रांनो, आज महेश वामन मांजरेकर यांचा मोस्ट अवेटेड मूवीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्याचं नाव आहे जुना फर्निचर. आता जुना फर्निचर हे नाव का दिलं या मूवीला हे मी लवकरच सांगणार आहे आणि तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की हा मूवी स्वतः महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि स्वतः डायरेक्टर सुद्धा आहे. खरंच नटसम्राट नंतर असा मूवी आलेला नव्हता. बरं, या मूवीवर बरंच बोलूया त्याआधी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करून घेतो माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बॉलिवूड की जय. तर ज्या पद्धतीने नटसम्राट बनवला होता त्याचाच विचार करून आत्ताच्या घडीला आई वडिलांसोबत काय होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला ह्या पिक्चर मध्ये. या मूवीची स्टोरी असणार आहे एका वृद्ध आई बापावर, ज्याचा मुलगा त्यांनी खूप छान शिकवलं, मोठं केलं आणि सक्सेसफुल सुद्धा बनवलं. तोच मुलगा जेव्हा त्याचे आई वडील म्हातारे होतात तेव्हा सोडून विदेशाला निघून जातो. ही संकल्पना तुम्हाला नटसम्राटची वाटेल, पण त्यामध्ये थोडासा ट्विस्ट केलेला आहे. यावेळी जेव्हा महेश मांजरेकरची वाईफ वारते त्यानंतर महेश मांजरेकर कसा त्याच्या मुलाला धडा शिकवतो व कसं त्यांनी लहानपणापासून लावलेला खर्च त्याच्याकडून वसूल करतो हे पाहण्यात खरंच मजा आपण कोर्टात बोलू मजा येणार आहे. बरं, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला महेश मांजरेकरांच्या आवाजाला थोडासा बेस वाढवलेला आहे असं जाणून येईल, पण ते त्यांना सूट सुद्धा करतंय बरं का. भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची. हाताचा बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो, त्यांना जीवनाचं त्यांच्या पत्नीचा रोल त्यांची रिअल वाईफ अर्थात मेधा मांजरेकर यांनी केलाय. बरं, स्टोरी लिहिली आहे महेश मांजरेकरांनी. स्वतः डायरेक्टर सुद्धा आहेत, स्वतः लीड रोल मध्ये पण दिसत आहेत. या उलट त्यांनी या फिल्म मधलं एक गाणं आहे ते सुद्धा गायलं आहे. जसं जसं महेश मांजरेकर सर परफेक्ट होत चालले तसं तसं नवीन नवीन गोष्टी ते ट्राय करत आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांच्या मुलाच्या रोलमध्ये समीर धर्म अधिकारी दिसणार आहेत आणि सहकलाकार म्हणून सचिन खेडकर, उपेंद्र लिमये, अनुषा दांडेकर, गिरीश ओक, शरद पोंगणे आणि ओमकार भोजने सुद्धा दिसणार आहेत. एवढी मोठी स्टारकास्ट घेऊन हा मूवी बनवलाय तर विचार करा कसा बनणार आहे हा मूवी. बरं, हा मूवी जेव्हा रिलीज होणार आहे तेव्हा IPL महत्वाच्या टप्प्यावर असणार आहे, म्हणजे 26 एप्रिलला. त्यावेळी संध्याकाळच्या वेळी घरातून लोकांना बाहेर काढणं खूपच कठीण होणार आहे महेश मांजरेकरसाठी. या मूवीची मार्केटिंग सुद्धा तितकीच कडक झाली पाहिजे, नाहीतर इतर मराठी चित्रपटासारखे त्यांची हालत होईल. आता महत्वाचा प्रश्न की या चित्रपटाचं नाव जुना फर्निचर असं का दिलंय, तर आपण हे महेश मांजरेकर यांच्याकडूनच जाणून घेऊया. तुझा माणूस क्रॉस करताना कुठे गेला आणि तुझं तेच चालेल पुराणा फर्निचर ते माझ्या डोक्यात राहिलं, पण मला वाटतं की जुनं फर्निचर म्हणतात जुने फर्निचर. बरं, या चित्रपटाच्या ट्रेलरवर बस एवढंच, बाकी चित्रपट आल्यावर बोलूया. बरं, तुम्ही हा ट्रेलर पाहिलाय का? नसेल पाहिला तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तर नक्की पहा आणि कसा वाटला मला कमेंट करून सुद्धा सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.